येतोय सीमारेषे पार फरार 6 धावांसाठी येतोय या ठिकाणी डाबर च्यवनप्राश षटकार 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. मी हळूच बोलते पण आवाज मोठा जातोय त्याला मी काय. इथे मात्र आपण पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी प्रहार पाहायला मिळाला आहे शैलेशच्या बाटीमधून. इथे मात्र देखील चांगला कलात्मक फटका खेळलाय समोरच्या दिशेला समालोचन कक्षाकडे. 1 बाउंड चेंडू फरार झालाय 4 धावांसाठी. इथे मात्र आपण पाहतोय स्वागत 2 3 4 5 किती वाजले 4 ओव्हरच्या नंतरच्या हिला शेवटची मॅच. शैलेशच्या बॅटीमधून आपण पाहतोय एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळालाय. सचिन यांच्यावरती हल्ले जरूर चढवले जातात. या ठिकाणी पहा अगदी कव्वर आणि पॉइंटच्या डोक्यावरून खणखणीत दणदणीत येतोय चेंडू अगदी सीमारेषे पार. श्रीदत्त चषक 2024 मध्ये अगदी शेवटच्या मॅच मध्ये अफलातून फलंदाजी करत असताना अगदी रंगारंगा क्रिकेटमध्ये आपण पाहतोय शैलेशची फलंदाजी. एक षटकार त्यानंतरचे 2 लगातारचे चौकार आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण जर पाहिला तर 1 धाव आली त्यानंतर षटकार आणि त्यानंतर लगातारचे 2 चौकार. पॉवर प्लेचं षटक पूर्णपणे या ठिकाणी फोडून काढण्यामध्ये यशस्वी झाला. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज शैलेशच्या बॅटिंगमधून 15 धावांची एक खेळी आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचते. आताची मात्र 1 धाव अंकित केली जाईल. एका धावेबरोबर धावफलक 16 या अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडू हवेमध्ये आहे उंची जास्त. इथे मात्र काय घडतंय विकेटची हमी येईल का. परंतु इथे मोक्याच्या क्षणी हा झेल मात्र ड्रॉप झालाय. अवघड झेल या ठिकाणी आपण पाहिलं तर होता परंतु तिथे मात्र काळोशी संघाकडून मी म्हणेन एक मोठी विकेट्स प्राप्त करून देण्यामध्ये यशस्वी झाला होता गोलंदाज सचिन. त्यांना मात्र साथ मिळाली नाही आहे क्षेत्ररक्षकाची. डोकेदुखी ठरेल येणाऱ्या काळामध्ये ही जे कॅच सोडली आहे. कारण की जो फलंदाज ज्याच्या बॅटिंगमधून एक षटकार आणि 2 चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळेल त्याच फलंदाजची कॅच इथे मात्र सुटली आहे. एक षटक आपण जर पाहिलं तर पूर्ण संपले. एका षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे. वाईट चेंडू योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं छोटा भीम देखील या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र चांगला फटका आहे. 1 बाउंड चेंडू जाईल का. हा निघालाय क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमारेषे पार. या ठिकाणी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आज चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी या ठिकाणी दोन्ही संघाला करावी लागेल. आज खऱ्या अर्थानं शैलेश मात्र आक्रमण करताना आपण पाहतोय. आणि आज या ठिकाणी पाहिलं तर दोन्ही संघादरम्यान मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळते. ब्लास्ट आलाय. इथे मात्र पंच सांगतात की हा एक बिग रामबाण तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार 6 धावांसाठी. पहा मी म्हटलं होतं शैलेशची कॅच तुम्ही जिथे सोडली तिथे मॅच सोडली. कारण की कॅच टिपली असती तर ह्या 10 धावा मात्र इथे खर्च केल्या नसत्या गोलंदाजाने. गोलंदाजावरती प्रेशर आणण्याचं नक्कीच काम या ठिकाणी आपण पाहतोय. केळघर सोळशीकडून आपल्याला या ठिकाणी फलंदाज शैलेशाची फलंदाजी पाहतोय. इथे मात्र कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला धाडलंय. चेंडू चाललाय हळूहळू सीमारेषेकडे. तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. अगदी या ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना चौफेर फटकेबाजी करतोय तो मात्र आपल्या शैलीमध्ये. शैलेश या नावामध्ये दणखम असलेली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी फटकेबाजी सुंदर असं टॅलेंट या ठिकाणी आपण पाहतोय. आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती जर पाहायला गेलं तर छोटा भीम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळेल. सोपान धुंद यांचं देखील या व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र फलंदाजाची मोठी विकेट आपल्याला पाहायला मिळते. शैलेश मात्र बॅक टू डगआउट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल.
सन्मान्य सोपानजी धुंदळे, जयरामजी धुंदळे स्वागत आहे. धन्यवाद विनोदजी. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय ज्या शैलीमध्ये शैलेश फलंदाजी करत होता त्याचा काटा काढण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालाय. आज मात्र या ठिकाणी गोलंदाजचं कौतुक केलं जाईल. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी प्रणित शेलार, तसेच बाळूदादा शेलार, तसेच सोपान धुंदळे, जयराम धुंदळे, विठ्ठल पार्टे आणि हनुमान दादा कदम यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालंय. सर्वांचं आपण मनापासून हृदयाच्या अंतकरणातून सहर्ष स्वागत करूयात. गोलंदाजाचं जर आपण पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश मात्र आपली चांगली कामगिरी करत असताना धावसंख्या हळूहळू पुढे जाते. धावसंख्या 32 या अंकावरती जाऊन पोहोचते आहे केळघर संघाची. इथे मात्र फटका चांगला आहे, लांबी जास्त, उंची इथे पाहायला मिळते. गोलंदाज सक्सेस झालाय, विकेटचं पतन पाहायला मिळत आहे आणि येथे देखील फलंदाज बॅक टू पवेलियन आपल्याला जाताना पाहायला मिळतील. सुंदर आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय करंडी ग्रामस्थांच्या वतीनं. खास करून आज व्यासपीठावरती पाहिलं तर मान्यवरांची मांदियाळी आणि व्यासपीठावरती सुसज्ज असं डेकोरेशन आपल्याला पाहायला मिळत नाही. त्याच्याच मध्ये जर पाहिलं तर चमचमत्या ट्रॉफ्या, सन्मान चिन्ह, मालिकावीर ट्रॉफी आणि मालिकावीरसाठी उत्कृष्ट अशी सायकल देखील आपल्याला या ठिकाणी मंचावरती पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं पूर्ण व्यासपीठ हे सजून गेलंय या ठिकाणी, या क्रीडा नगरीमध्ये गजबजलंय प्रेक्षकांच्या उपस्थित आणि चांगला खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये अगदी संघर्षमय वातावरणामध्ये चांगल्या मॅच देखील आपल्याला प्रेक्षकांना पाहण्यासारख्या पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर आपण पाहू शकाल सागर आलाय. गोलंदाजी विनोद. 2 षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 32. नवीन बॅटर सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विनोद मात्र विनोदचा हाफ ट्रॅकर चेंडू इथे मात्र क्लास आहे. कॅच पकडली जातीये. छोडो कॅच, हारू मॅच, पकडो कॅच, जितो मॅच पकडली जातीये कॅच आणि इथे मात्र फलंदाजाला बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. विनोद मात्र आपल्या विनोदाप्रमाणे विनोद करतच गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. पहा, एका पहिल्या षटकामध्ये जर विचार केला ना आपण तर थोडंसं मागणं षटक आपल्याला पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये जर धावा पाहायला गेल्या तर 2 चौकार 1 षटकार आला. चांगली पॉवर प्लेचं षटक त्या ठिकाणी मी म्हणेन केळघर सोळशी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर मात्र गोलंदाज आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवरती योगेश आला आणि इथे कुठेतरी धावांवरती अंकुश ठेवण्यामध्ये यशस्वी झाला. त्यानंतर आपण पाहतोय विनोद हा देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुंदर असं डीजेची साथ देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच तालावर छोटा भीम देखील आपल्याला मैदानामध्ये नाचताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्वागत आहे सर्व या रसिकांचं, खेळाडूंचं. या ठिकाणी पहा स्लोअर पद्धतीचा चेंडू अगदी हाताळला गेलाय. तिथे मात्र गोलंदाज आपण पाहतोय विनोद आपला या ठिकाणी जादू क्लास दाखवत असताना अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवरती जर फसला असेल तर फलंदाज मात्र त्या ठिकाणी बीट झालाय. डॉट चेंडूची सांगता आपण पाहतोय. धावसंख्या मात्र आपण जर पाहिली तर 32 या अंकावरती स्थिर आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 3रं मार्गस्थ असताना आता मात्र फुल टॉच, लोअर फुल टॉच आहे. चेंडू चाललाय तिथे डीप ला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 1 धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. ध्येयासाठी अतोनात प्रयत्न करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले ना तरी चालेल, कारण वेडेच लोक इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक मात्र इतिहास वाचतात. आज मात्र इथे इतिहास घडवावा लागेल. फटका चांगला आहे, स्वागत आहे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील अफुलातून पाहायला मिळते. अगदी शेखर धवनची आठवण करून देणारा हा क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. टीम मीटिंग घ्यायची नाहीये.
वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. काळोशी संघ आपणास विनंती आहे, जाग्यावरून टाळ्या वाजवायचे, एकत्र जमा व्हायचं नाहीये विनंती असेल. अजूनही ही स्पर्धा आपण अंतिम टप्प्यामध्ये आली. अजून इथून पुढे देखील आपल्याला खूप साऱ्या मॅचेस पाहायला मिळणार आहेत. अगदी डीजेच्या तालावर अगदी व्यासपीठाच्या समोर आपण पाहतोय. अगदी खूप चांगला डान्स या ठिकाणी आपल्याला छोटा भीम याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 33 धावा धावसंख्या झाली आहे. 33 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं. अजूनही षटक क्रमांक तिसरा आहे ते मात्र विनोद यांचं. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर 2 चेंडू डॉट, त्यानंतर 1 आणि 5व्या चेंडूवरती विकेट. म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या ती 1 आणि 2 महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोदचं कौतुक केलं जाईल. आज काळोशी संघाकडून प्रथमतः टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. समोरची टीम आपण पाहतोय केळकर संघाला या ठिकाणी आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. अगदी सुरुवात चांगली झाली होती, परंतु तिथे मात्र खिंडार पाडला तो गोलंदाज योगेश आणि विनोद यांनी. पंच सांगतात की वाईट कॉल आहे. 1 धाव मात्र या ठिकाणी धावफलकावरती अवंदरच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड फलंदाज आपण पाहतोय. कोण आहे तो फलंदाज? कोण आहे बॅट्समन? कोण आहे? नितीन या ठिकाणी पुन्हा एकदा पंच सांगतात की हा देखील खराब चेंडू आहे, पुन्हा टाकावा लागेल या ठिकाणी विनोद यांना. आता मात्र 2 चेंडू या ठिकाणी लगातारचे खराब चेंडू. आता देखील या ठिकाणी चांगला चेंडू आहे, पंचांकडे दात मागितली आहे, परंतु पंच सांगतात की लेग साईडला चेंडू चाललाय. षटक क्रमांक आपण पाहिला तर तिसरं देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस 3 गडी बाद 35 धावा. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. 4थं षटक या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज आकाश या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. या ठिकाणी पहा लेग स्टंप सोडून चेंडू बाहेर चाललाय. पंच सांगतात की इथे मात्र वाईट चेंडू आहे. जिथे आपल्याला टेच लागते तिथूनच सवय लागते सांभाळून चालायची, मग ती पायाला असो की मनाला. आयुष्यात तुटलेला विश्वास आणि बोललेले शब्द आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाहीये मित्रांनो. वेळ दोन्ही संघांकडे आहे. तिथे मात्र चांगला फटका आहे. ग्राउंड शॉट खेळ आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. आज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय श्रीदत्त चॅलेंजर क्रिकेट क्लब करंडी मेढा आयोजित श्रीदत्त चषक 2024 पर्व क्रमांक पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये अगदी दैदित्यमान स्पर्धा, प्रेक्षकांच्या अगदी नजरेसमोर ही स्पर्धा, यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आणि हृदयात बसणारी स्पर्धा. आयोजक स्वतः आपण करंडी ग्रामस्थ आणि करंडी टीम आपल्याला पाहायला मिळते. क्लास दाखवलाय, समोरच्या दिशेला चेंडूला पॉवर दिली आहे, पटकावलाय. पंच सांगतात की इथे मात्र पंचांची बातचीत चालू आहे. डीजे जरा आपण थांबायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय षटकार तर जरूर आलाय, पण चेंडू त्या ठिकाणी काय असणार आहे, कारण की पंच या ठिकाणी बातचीत करतात. वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका. जो निर्णय असेल तो आपला आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि आज या ठिकाणी जर पाहिलं तर पंचांची बातचीत होते. जो पंचांचा निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. जो निर्णय असेल तोच ग्राह्य धरला जाईल, ही विनंती असणार आहे. पंच या ठिकाणी दक्ष आहेत. आज खऱ्या अर्थानं दोन्ही पंचांच्या वतीनं ही टीम मीटिंग आपण पाहतोय. खेळाडूंमध्ये बातचीत होताना आपण पाहायला मिळते. व्यासपीठावरती पाहिलं तर छोटा भीम अगदी डान्स करताना डीजेच्या तालावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. आलेल्या सर्व प्रेक्षकांना सलाम देखील या ठिकाणी ठोकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि
या ठिकाणी आपण पाहतोय पंचांचा काय निर्णय येईल आमच्यापर्यंत. षटकार मात्र आलाय. या षटकाराच्या बरोबर संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण लावून घ्या. काळोशी संघ धावसंख्या झाली आहे 43, 43 धावा धावफलकावरती. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. लगेच आपण विनंती असणार आहे. संध्याकाळचं सत्र थोडंसं घाई गडबडचं सत्र असतं आणि आज खऱ्या अर्थानं व्यासपीठावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळेल. सकाळपासून पाहायला खूप सारे प्रेक्षक वर्ग मान्यवर या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित झाले. शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती आपण पाहतोय. आताचा बॉल नो चेंडू आहे आणि येथे मात्र 7 धावा खर्च केल्या जातील. फ्री हिटचा चेंडू आहे या ठिकाणी. नेक्स्ट चेंडू फ्री हिट असणार आहे. डोळे उघडा पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय आकाशांचा. फलंदाज समोर जर पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू उडवलाय. त्या ठिकाणी चेंडू चाललाय. एक धाव मात्र कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकर एंडला ज्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज धाव तिसरी घेण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत थ्रू आला. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती आपण पाहतोय जमा होत आहेत आणि या 2 धावेबरोबर धावफलक जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या अंकावरती. नितीन मात्र चांगली फटकेबाजी करतोय. 1 षटकार 1-2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र लाईन आणि लेंथ थोडीशी भरकटताना पाहायला मिळते. वाईट कॉल आलाय. पंच सांगतायत की येथे देखील अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळेल. वेळ आपल्याला यशाचं असू शकतं. वेळ कशाचंही असू शकतं. वेळ ध्येयाचं असू शकतं. फक्त वेळ असलं पाहिजे. प्रत्येक खेळाडूला वेळ हे आपल्या सर्वांना क्रिकेटचं वेळ आहे ना. हे क्रिकेटचं वेळ आपल्याला या क्रीडा नगरीमध्ये खेचून आणत असतं. कोणी उपाशी पोटी असतो. कोणी आपलं घरचं काम सोडून खेळण्यासाठी या क्रिकेटच्या वर्तुळामध्ये पाहायला मिळतो. तर कोणी घरामध्ये खोटं बोलून क्रिकेटसाठी दावत आपल्या टीमसाठी पाहायला मिळतो. आज खऱ्या अर्थानं हे सर्व आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज ही स्पर्धा जर पाहिली ना तर एक सुंदर असं आयोजन आणि इथे मात्र चांगला फटका आहे समोरच्या दिशेला. डायरेक्ट हिट होतंय का? काम मात्र फिट नाही झालंय आणि आज मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 1 धाव मात्र कंप्लीट होतीये. धावसंख्या झाली 49 धावा झाल्यात धावफलकावरती. इथून पुढे अजूनही या षटकातले चेंडू शिल्लक आहेत का? एक वर राहिले अजून. चला फास्ट करायचं विनंती असेल. काळोशी संघ आज विनंती आहे आपणास थोडासा टीम मीटिंग घेऊ नका. यानंतर अजून 1 षटक आपल्याला कंप्लीट करायचं आहे. अजून यानंतर आपल्याला 4 मॅच कंप्लीट करायचे आहेत. विनंती आहे फास्ट करा. थोडंसं फास्ट करायचं. स्पीडअप करा नाहीतर यानंतरची षटकं आयोजकांना कमी करावी लागतील. या ठिकाणी पहा लोअर फुल टॉस चेंडू होता. सरळच्या दिशेने खेळलाय. तिथे मात्र 1 धाव मिळाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? झाला नाहीये. इथे मात्र आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती घेतल्या जातील. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर आकाशाचं अद्याप संपलेलं नाहीये. आकाश मात्र गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. समोर फलंदाज या ठिकाणी नितीन आणि आकाशला पाहतोय. गोपिनी सारखी अगदी बॅट फिरवतोय. बॉलचा आणि बॅटचा काही संबंध नाहीये. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक या ठिकाणी आकाशांचं 4थं संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 51 या आंकड्यावरती. बिना कुछ किए बिना कभी जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती.
इथे कोशिश करावी लागेल दोन्ही टीमला, कारण की मॅच ही दोन्ही संघांसाठी अगदी छान मॅच आहे आज. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर आयोजक कमिटीने ची मेहनत गेली आहे. साक्षात या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती त्याची पोचपावती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय विनोद गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. हाफ ट्रॅकर चेंडू आहे इथे मात्र पाहायला मिळेल. पंच सांगतायत की वाईट कॉल आहे. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती आपण जाऊयात. धावसंख्या झाली आहे 53 या आकड्यावरती. या ठिकाणी पहा छोटा भीम अगदी सायकल वरती मजा घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. सायकल वरती राऊंड अगदी मैदानाला पूर्ण वेढा घालताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वासाने यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाहीये, पण संघर्ष करण्याची प्रेरणा तुम्हाला नक्कीच देऊ शकते. इथं तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि संघर्ष करत असताना दोन्ही संघांना एफर्ट्स मात्र चांगले द्यावे लागतील. विनोद मात्र गोलंदाजी करत असताना 2 चेंडू लगातारचे आपण पाहतोय. वाईट चेंडू, एकही चेंडू अजून या षटकातला टाकून झाला नाहीये. समोर फलंदाज आपण जर पाहिलं तर आकाश पाहायला मिळतोय. इथे देखील हा लाईन आणि लेंथ अगदी परफेक्ट पाहायला मिळते. अगदी मिडल स्टंपच्या अगदी बाजूनी लेग स्टंपच्या वरून चेंडू चाललाय. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. विनोद नक्कीच गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आकाशांच्या समोर. या ठिकाणी पुन्हा एकदा पहा खराब गोलंदाजीचं प्रत्यक्ष मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू आहे का ऑफ स्टंपच्या बाहेर. या षटकामध्ये जर विचार केला ना तर विनोद मात्र लाईन आणि लेंथ पूर्णपणे भरकटलेत. तर या षटकामध्ये अद्याप 4 चेंडू वाईट टाकलेत आणि 1 चेंडू मात्र चांगला टाकलाय. म्हणजे 4 अवांतर धावा या ठिकाणी फुकट खर्च करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनोद ज्याने 3रं षटक हाताळलं होतं. काटप्याच्या साईडने चेंडू चाललाय. तिथे डेट डीपला क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी नाहीये. तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पूर्ण होताना या ठिकाणी पाहायला मिळतील दोन्ही फलंदाजांमध्ये. लहान स्वप्न फक्त तुम्हाला आशा दाखवतील, पण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळून काढत असतात. म्हणून या स्वप्नांचा जर पाठलाग करताना तुम्हाला किंमत मोजावी लागली ना तरी हरकत नाहीये, परंतु त्या स्वप्नांचा पाठलाग मात्र सोडायचा नाहीये. इथे पाठलाग तुम्हाला करावा लागेल स्वप्नांचा. आणि मॅच मध्ये फक्त तुम्हाला धावा कशाही येवोत, एकेरी येवोत, दुहेरी धावा येवोत, इथे त्या येणं खूप महत्वाचं आहे. गोलंदाज मात्र या ठिकाणी विनोद थोडासा चिंतेत असेल. आता मात्र चांगला फटका आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. तोपर्यंत एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी मध्ये होईल का? एका धावेवरती समाधान मानलंय या ठिकाणी संघ आपण पाहतोय. केळघर संघाने, केळघर संघाची धावसंख्या जर पाहिली तर बघता बघता 59 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 5 चालू आहे. या 5व्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या ठिकाणी विनोद यांचे. आतापर्यंत चेंडू टाकून झालेत फक्त 3 चेंडू आणि 3 चेंडू अगदी बाकी आहेत त्या षटकामध्ये. आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी बीट करून चाललाय. फलंदाज मात्र बीट झालाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर 8 चेंडू तब्बल टाकले, त्याच्यामध्ये 4 चेंडू हे मात्र वाईट आपल्याला पाहायला मिळालेत. हा देखील लेग स्टंपच्या अगदी बाहेर चेंडू. 9वा चेंडू या षटकातला, 5वा चेंडू वाईट आहे. म्हणजे या षटकामध्ये आपण विश्लेषण केलं तर 5 चेंडू हे वाईट टाकण्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय विनोद याला. आता मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी वाईट टाकत असताना आपण पाहतोय. अजून या षटकातले चेंडू शिल्लक आहेत, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर गोलंदाज कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विठ्ठल दोंदे, दत्ता दोंदे,
हनुमानजी रवले महेशजी धुंदळे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं. पुढचा चेंडू या ठिकाणी पाकून टप्प्याचा चेंडू इथे मारायचा होता फलंदाजाला, परंतु तिथे काही तसं समजलं नाहीये. परंतु इथे मात्र शेवटच्या क्षणी आपण पाहतोय एकेरी धाव ज्या ठिकाणी किती धावा खर्च होतील. खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर इथे मात्र 3 बघता बघता इथे मात्र चुकिया पाहायला मिळते. या चुकीचा दुजोरा या ठिकाणी मी म्हणेन केळगर सोळशी संघाला या ठिकाणी आताच्या 3 धावा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी एकच धाव होती क्षेत्ररक्षक पाठीमागे आपण पाहतोय विकेट किपर यांनी चुकी केली आणि या चुकीचा भुर्दंड मात्र सोसावा लागतोय तो काळेश्वरी संघाला, काळोशी संघाला. ज्या ठिकाणी आपण पाहतोय या षटकामध्ये वाईट धावा खूपच अवांतर धावा आल्यात आणि त्यानंतर मात्र या चुकीमुळे अजूनही 3 धावा धावफलकावरती ऍड केल्यात. म्हणजे धावा झाल्या त्या 64 धावा. असं वाटलं होतं 40 ते 45 धावांपर्यंत हा संघ पोहोचेल, परंतु या गोलंदाजाने थोडी खराब गोलंदाजी टाकली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी धावा 64 या अंकावरती. आता मात्र चांगला चेंडू आहे का? पंच सांगतायत की हा चेंडू अगदी सुंदर चेंडू आहे, हाताळलाय आणि डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5 षटकांचा कालावधी संपलाय. 5 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आहे 64-65 धावांचं लक्ष्य आहे ते काळोशी संघासमोर. केळघर सोळशी संघ आपणास विनंती असेल आपण 1-2 मिनिटांमध्ये लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जाऊयात कॉम्बॉक्स मध्ये कॉमेंट्री समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय. मायक्रोफोन वरती आपण आवाज ऐकू शकाल विनोदजी जाधव सर यांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच. आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे अंकुश बाबा कदम यांचे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय हनुमानजी कदम साहेब यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी त्याला विनंती करतो आपण या आपल्या ठिकाणी सन्मान केला जातो. सोपानजी धुंदळे साहेब आयोजकांवरती असतील
तर चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घेऊया. तर नक्कीच या ठिकाणी एक बुलंद आवाज आपण ऐकला. विनोदजी जाधव सर, लाजवाब पहिल्या चेंडूवर फटका आणि सुरक्षित झेल त्या ठिकाणी पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केलाय. लाजवाब गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय नितीन याच्या माध्यमातून. तर नक्कीच या ठिकाणी मायक्रोफोनवर आपण आवाज ऐकत होतात. एक सुरेख असा आवाज निवृत्ती शिंदे यांचा सुमधुर आवाज या ठिकाणी आपण ऐकला. त्याचबरोबर विनोदजी जाधव सर यांचा देखील आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल. तर योगेश याला आमंत्रित केलं गेलंय. नक्कीच या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलंय. सुरेख गोलंदाजी नितीनच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. नितीन याचा पुढील चेंडू सामना करण्यासाठी योगेश सज्ज आहे काळुशी या संघाकडून. कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यावर सुरक्षित क्षेत्ररक्षण आणि एका धावेने नक्कीच या ठिकाणी श्री गणेशा होतोय काळुशी या संघाचा. एक धाव फलकावर आता घेतली जाते. तर नितीनची नक्कीच या ठिकाणी प्रशंसा करावी लागेल. लाजवाब गोलंदाजी आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नितीन याचा पुढील चेंडू आणि या ठिकाणी आपण काय पाहतो, लाजवाब गोलंदाजीचा नजारा. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. धाव फलकावर अवघी धाव आहे ते 1. नितीन 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आणि 3 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. लाजवाब गोलंदाजी. नक्कीच या ठिकाणी थोडासा प्रेशर वाली मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. काळुशी संघ थोडासा अडचणीत आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळेल. सुशांत येतोय आता नवीन फलंदाजी मार्कवर. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. नितीन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नितीन आज मात्र या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. लाजवाब क्षेत्ररक्षणाचा नजारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक चोरटी धाव घेण्यामध्ये यश येत आहे. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक 1ने पुढे सरसावतोय. सुशांतच्या बॅटमधून आलेली ही 1 धाव. पुन्हा एकदा लाजवाब असा फटका. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला हा चेंडू. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाहायला मिळत आहेत. यावर 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 4 या धावसंख्येवर. 4 धावा धावफलकावर आहेत. अजूनही शेवटचा चेंडू या षटकातील शेष आहे. धावा दिलेल्या आहेत त्या अवघ्या 4 आणि 2 विकेट. पुन्हा एकदा झेल बाद पाहायला मिळतोय. ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. अवघ्या 4 धावा आपल्या या षटकामध्ये खर्च केल्यात. चला टीम मिटिंग्स नकोय, वेळ आपल्याकडे कमी आहे. पुढील फलंदाजाला त्वरित लवकरात लवकर पाठवून द्यायचं आहे. चला जागेवरच सेलिब्रेशन करा कृपया, विनंती आहे. प्रत्येक चेंडूवर आपण या ठिकाणी एकत्र येऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि नक्कीच या ठिकाणी आयोजकांच्या वारंवार सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. नवीन फलंदाज चला लवकरात लवकर पोहोचा मैदानावर, वेळ कमी आहे आपल्याकडे. लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फलंदाज पुढील फलंदाज तयार ठेवा काळुशी संघ, आपणास मी विनंती करेन. तर सागर, दुसऱ्या षटकाची जबाबदारी सागर याच्याकडे देण्यात आले. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. तर कल्पेशजी चिकणे यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून एक सन्मान केला जाईल. आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आणि ते देण्यासाठी श्रीकांत शेलार आपणास विनंती आहे आपण त्या ठिकाणी जायचं. आणि घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची वर. तर या ठिकाणी या ठिकाणी सूरजजी गोडसे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. निर्धाव येतोय हा चेंडू, जकडवून ठेवण्याचं काम या ठिकाणी गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एकदा लाजवाब आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जाते. तर अतिरिक्त धाव या ठिकाणी घेतली जाईल. धाव फलकावर धावा आहे त्या 5 धावा या ठिकाणी धाव फलकावर. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय घोषित क्षेत्रामध्ये गेलेला चेंडू एका धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. तर एका धावेच्या भरी बरोबरच धावफलक आता या ठिकाणी इकडे वाढतंय. धावफलक जाऊन टेपतंय 6 या धाव संख्येवर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 6 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत. एक धाव तर धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धावचित बाद होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत होती. सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली. धावफलक जाऊन ठेपताय या ठिकाणी 8 या धाव संख्येवर. आता देखील उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर धावून पूर्ण केली आणि हा येतोय लाजवाब असा चौकार. क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्याबाहेरील चेंडू जातोय सीमा रेषापान. येतोय हा लाजवाब चौकार. 12 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. तर 65 धावांचं लक्ष या ठिकाणी आहे आणि 12 धावा धावफलक. जरा टीम मिटिंग्स नकोय. वारंवार या ठिकाणी सूचना दिल्या जात आहेत. टीम मिटिंग्स नकोय मित्रांनो. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जे नक्कीच या ठिकाणी मी सांगेन बीसीसी केरगळ संघ जर आपण टाइम लावत असाल तर शेवटच्या षटकामध्ये आपला एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. कृपया आपणास ही शेवटची संधी आहे. वेळ घेऊ नका. सूरजला आमंत्रित केलं गेलंय तिसऱ्या षटकासाठी. पाहूया काय करेल आपल्या संघासाठी. सूरज येतोय गोलंदाजी मार्कवर. मॅन फ्रॉम केरगळ. लाजवाब गोलंदाजीचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. येतोय हा पहिला चेंडू. डॉट. सुरेख गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. पुढच्या चेंडूसाठी आमंत्रित केलं गेलंय. पुन्हा एकदा कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. लाजवाब क्षेत्ररक्षण. एका धावेची भर आणि नक्कीच या ठिकाणी लक्ष महाकाय आहे. 65 धावांचं लक्ष आहे आणि एक धाव या ठिकाणी गोळा करताना आपल्याला पाहायला मिळते. काळोशी संघ आक्रमकता चढवावी लागेल. आक्रमण चढवावं लागेल या ठिकाणी. तर या ठिकाणी विशालजी धुंदळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये. धावफलक या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 13 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा सूरज आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. आता देखील लाजवाब गोलंदाज आणि डिक्लेअर. एक धाव या ठिकाणी नक्कीच गणली जाईल. एका धावे बरोबरच धावफलक आता या ठिकाणी जाऊन टेपलेला आहे 14 या धावसंख्येवर. तर 14 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. सूरजाचा पुढील चेंडू. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अव्वांतर धावेची भर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. धावफलक स्थिर आहे. धावफलकावर एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेबरोबर धावफलक जाऊन टेपते 15 या धावसंख्येवर. तर 15 धावा या ठिकाणी धावफलकावर आहेत. अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. कृपया या मॅच साठी अतिरिक्त वेळ आपण घेताय. विनंती राहील लवकरात लवकर सामना सुरू करून घ्या. सूरज याचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक खाली आणि विकेटचं पतन. चला लवकरात लवकर पुढील फलंदाज त्वरित मैदानावर पाठवायचा आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. जे काही आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे ते जागेवरूनच करायचं आहे. तर सुशांत या ठिकाणी सुशांतची विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळते. चला फलंदाज लवकर पोहोचा आपण मैदानावर. वेळ कमी आहे.
चला फलंदाज लवकर पोहोचा मैदानावर, वेळ कमी आहे आपल्याकडे. सूरज पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतील. पाहूया काय करतील. पुन्हा एकदा हा कार्पेटचा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुरक्षित क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एका धावी बरोबरच धाव फलक या ठिकाणी आता जाऊन टेपलेला आहे. 16 या धावसंख्येवर विनोदच्या बॅट मधून आलेला हा एक लाजवाब फटका त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान तिसऱ्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहे त्या 16 आणि चौथ्या षटकासाठी आमंत्रित केले नितीन याला. लाजवाब असा फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या अव्वाक्याबाहेर चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय हा लाजवाब चौकार आणि या चौकाराबरोबरच धावफलक आता जाऊन ठेवलेला आहे 21 या धावसंख्येवर. 21 धावा धावफलकावर आहेत. विनोद आता पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजी मार्कवर मॅनफ्रॉम काळुशे आणि गोलंदाजी मार्कवर केरगळ संघाकडून पाहायला मिळतोय नितीन. पाहूया काय करतील आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर नितीन याचा पुढील चेंडू. डोवरफुल टॉस चेंडू पाहायला मिळतो. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय, परंतु बॉल कुठे आहे ते मात्र त्या ठिकाणी समजत नाहीये. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावांबरोबरच धावफलक आता जाऊन टेपलेला आहे 23 या धावसंख्येवर. 23 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय कार्पेटचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव धावफलकावर पाहायला मिळते. एका धावी बरोबरच तर चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे आणि धावफलकावर एकदा आपण जाणार आहोत. धावफलक जाऊन टेपलेला आहे 25 या धावसंख्येवर. तर पुन्हा एकदा घोष क्षेत्रामध्ये गेलेला हा चेंडू एका धावेची वर नक्कीच या ठिकाणी गणली जाते. एका धावेच्या बरोबरच तर या ठिकाणी आपण पाहतोय डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं. नितीन नक्कीच या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. तर शेवटचं षटक कोण घेऊन येईल ते नक्कीच या ठिकाणी पाहण्याजोगं असेल. शेवटच्या षटकासाठी आमंत्रित केलं गेलंय केरगळ या संघाकडून शैलेश याला. चला लवकरात लवकर सुरू करून घ्यायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. धावफलकावर धावा आहे त्या 26 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. सुरेख गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता. चला लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. पुन्हा एकदा लाजवाब गोलंदाजीचा नजारा. बॅट आणि बॉलचा मात्र संपर्क नाही. या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू मात्र या ठिकाणी डॉट पाहायला मिळाला. लगातारचे 2 डॉट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र उंच गेलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र त्या ठिकाणी टिपला जातो. विकेटचं पतन. चला फलंदाज लवकरात लवकर यायचं आहे. चला फलंदाजाला लवकरात लवकर पाठवायचं आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे. अजूनही साखळी सामन्याच्या 2 मॅच आपल्या बाकी आहेत. फलंदाजांना विनंती आहे लवकरात लवकर पोहोचा मैदानावर. वो भी 5 मिनट का लूडो गेम खेल के. जूपी पे लूडो खेलो और बड़े कैश प्राइजेस जीतो. तर कृष्णा
यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेले फलंदाजी मार्कवर. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हा चेंडू देखील या ठिकाणी डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शेष आहे. 65 धावांचं लक्ष आहे. धावफलकावर धावा आहे त्या 26 आणि नक्कीच या ठिकाणी अशक्यप्राय असं हे आव्हान काळुशी संघासमोर आहे. परंतु हे क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. पुन्हा एकदा या ठिकाणी उंच गेलेला चेंडू पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खाली आहे आणि झेल मात्र धरणीमातेला दान केला जातोय. शेवटचा चेंडू आता या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर या ठिकाणी आपण पाहतोय येतोय हा लाजवाब चौकार आणि